देवाभाऊ महाराष्ट्राची किती इज्जत घालवणार. तुम्ही सोडलेले मोकळे वाचाळवीर आमदार महाराष्ट्राची विधिमंडळात अब्रू घालवताय. ज्या विधिमंडळाच्या किंवा सभागृहाच्या आतमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुणी सुद्धा डाग लावला नव्हता, परंतु सत्तेची मस्ती, मगरुरी, माजलेपणा हा आज उभ्या महाराष्ट्राला सरकारच्या आशीर्वादाने दाखवून दिला. आणि तरी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री चकार शब्द काढत नाहीत, राज्याचे गृहमंत्री चकार शब्द काढत नाहीत, राज्याचे मुख्यमंत्री याच्यावर बोलायला तयार नाहीत. आमदार गुंड घेऊन सभागृहामध्ये जातात, आमदार दादागिरी करतात, दुसऱ्या आमदारांच्या माणसांना मारतात. म्हणजे तुम्हाला तिथं घातपात घडवायलाच आहे का? देवाभाऊ हा खरा अर्बन नक्षलवाद आहे, हे विसरू नका. आमदार जे जातात सभागृहामध्ये, ते जे चेले चपाट्यांना घेऊन जातात, त्यांना पास काढायला त्यांना वेळ नाही. आमदाराच्या जर लोकांना पास नसेल तर सामान्य माणसाला मग आतमध्ये जायला अडवता कशाला? आमदाराची कोण लोक आहेत ही? कोण लोक आहेत जी सभागृहामध्ये घुसतात? उद्या एखाद्या मंत्र्याला, आमदाराला, कुठल्याही नेत्याला जर काही चुकीचं घडलं, घातपात झाला, याला जबाबदार कोण? याच्यामध्ये विरोधी पक्षाचे सगळे आमदार संपवायचेत का? विरोधी पक्षांवर दहशत निर्माण करायचे का? महाराष्ट्र 2 दिवस झालं ह्या पडळकरांची दादागिरी पाहतोय. महाराष्ट्र 2 दिवस झालं आमदार शिवीगाळ करतायत आमदारांना. पडळकर विरुद्ध आव्हाड हा वाद महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं पाहायला मिळतोय, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. हा पडळकर इतका माजल्यासारखा बोलतोय. सन्माननीय सभागृहाचे जे सभापती असतील, पीठासन अधिकारी म्हणून जे वर बसतात, त्यांच्यावर पण दादागिरी केली जाते. कशाची मस्ती आलीये? हा आपला महाराष्ट्र आहे का? ही राजकीय संस्कृती आहे का? ही आमदारांची भाषा आहे का? आमदार ह्याच भाषेत बोलणार का? मग तो महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा गेला कुठं? सरकारमधले राज्यकर्ते याच्यावर का आळा घालत नाहीत? का सगळ्या सत्ताधारी पक्षाने ठरवलंय की आम्ही गुंड पक्षात घेणार, गुंडांच्या किंवा कोणी दरोडेखोर किंवा माफियांच्या जीवावर आम्ही सगळं राजकारण करणार, सामान्य माणसांनी आमच्या नादी लागायचं नाही, अन्यथा आम्ही त्याला सुट्टी देणार नाही. आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही हे सत्ताधारी आमदार दाखवतायत. आमदार सत्ताधारी असू द्या किंवा विरोधी पक्षाचा, त्या सभागृहाची इज्जत ही या देशाची सर्वोच्च, राज्याची सर्वोच्च इज्जत आहे. कारण सभागृह केंद्राचं असू द्या, अर्थात लोकसभेचं संसद भवन असू द्या, किंवा महाराष्ट्रातलं विधिमंडळ सभागृह असू द्या, विधान भवन असू द्या, विधान परिषदेचं सभागृह असू द्या, या सभागृहाला सर्वोच्च मान आहे. ज्या सभागृहामध्ये आमदारांच्या माध्यमातून कायदे केले जातात, तेच कायदे करणारे जर दादागिरी करत असतील, हा आमचा महाराष्ट्र नाही. पडळकरांनी किंवा आव्हाडांनी त्यांच्या वादातून दाखवून दिलंय, हा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राचा बिहार काय, महाराष्ट्राचा अफगाणिस्तान करून टाकलाय, हे वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, तुम्ही हे जे वाद पाहतायत किंवा जे पाहिलेत, अत्यंत दुर्दैवी, अत्यंत वाईट, अत्यंत विखारी आणि माजुरड्यापणाचे आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी चर्चा करतोय. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्ही आमदारांना, खासदारांना, या देशाच्या लोकशाही समृद्ध ठेवण्यासाठी सरकारला आम्ही सर्वोच्च मानतो. मायबाप सरकार असतं. सरकारमधले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार किंवा मंत्री हे मायबाप सरकार म्हणून काम करत असतात. सत्ताधारी सत्ताधाऱ्याच्या जागेवर असतात, पण सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी विरोधी पक्ष असतो. विरोधी बाकावर ते लोकप्रतिनिधी बसतात, ते अंकुश ठेवतात ह्या सगळ्यांवर. पण त्या विरोधी पक्षावरच जर सरकारचे आमदार अंकुश ठेवत असतील आणि पोलिसांना हाताशी धरून
जुलमी पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारहाण करत असतील, हा कायदा सुव्यवस्था जपणारा, टिकवणारा आणि कायद्याचं रक्षण करणारा महाराष्ट्र अजिबात नाही, हे त्या पडळकरांच्या एकंदरीत वाणीवरून, वागण्यावरून, वाचेवरून किंवा भूमिकेवरून लक्षात येतं. जितेंद्र आव्हाड चालले होते. आव्हाडांच्या सोबत सरपंच संतोष देशमुख, ज्यांची हत्या झाली मस्साजोगच्या, त्यांचे बंधू धनंजय देशमुख त्यांच्या सोबत चालले होते. पडळकरांनी पाहिलं, गाडीचा दरवाजा आदळला, नंतर उघडला. तो दरवाजा आव्हाडासोबत धनंजय देशमुखांना पण लागला. दरवाजाचा कोपरा देशमुखांना लागलेला आहे, लक्षात घ्या. नंतर आव्हाड त्यांना काहीतरी बोलले. पडळकरांनी थेट त्यांना शिवीगाळी केली. 1 नाही, 2 नाही, 4 शिव्या दिल्या. त्या पडळकरांनी आव्हाडांना दिल्या, याच्यात वाईटपणा नाही. पण या सगळ्या याच्यामध्ये देशमुखांना जो विनाकारण दरवाजाचा झटका लागला, एवढंच काय, उभ्या महाराष्ट्राने यांची शिवीगाळ ऐकली, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि हे महाराष्ट्रात सगळ्या माध्यमांनी दाखवलं. इथं थांबला का हा वाद? नंतर शिवीगाळीचं रूपांतर जीव धोक्यात आहे हे दादागिरी करतात. आव्हाडांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं. दुसरा दिवस उघडतो न उजडतो, आव्हाडांची आणि पडळकरांची परत बाचाबाची झाली, ती कार्यकर्त्यावरून. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये पडळकर आणि त्यांची लोक पायऱ्यावर थांबली होती. आतमध्ये जायचं होतं, पासेस नव्हते. 1 PA प्रत्येक आमदाराला बंधनकारक असताना सुद्धा 4-5 लोक विदाऊट पासचे त्या विधिमंडळाच्या त्या सभागृहाच्या किंवा गेटच्या आतमध्ये त्यांनी एंट्री केली. ज्यावेळेस पायऱ्या चढत होते त्यावेळेस इकडून जितेंद्र आव्हाडांचा माणूस सुद्धा, देशमुख नावाचा, पायऱ्या चढून वर जात होता. बरोबर पडळकरांनी त्याला हेरलं, कारण आदल्या दिवशी ही सगळी माणसं जितेंद्र आव्हाडांसोबत सुद्धा होती. पडळकरांनी खुणवलं, बघ रे तो काय बघतोय, बघ त्याच्याकडे जाऊन. पडळकरांनी इशारा दिल्यानंतर तो माणूस, त्याचा जो म्होरक्या आहे, त्याचा जो गुन्हेगार कार्यकर्ता आहे, ज्याच्यावर खुनाचे, खंडणीचे, धमकवण्याचे अशा पद्धतीचे असंख्य गुन्हे आहेत, जो, आणि ते गुन्हे असे तसे सुद्धा नाहीत, बनावट दारू बनवणे, अवैध काम करणे, अशा स्वरूपाचे गंभीर सुद्धा त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. हे सगळे माफिया लोक कुणाच्याही आशीर्वादाने, अर्थात आमदारांच्या आणि त्यांच्या त्या लोकांच्या, सभागृहाच्या आतमध्ये घुसतात. उद्या पडळकरनी सांगितलं एखाद्या आमदाराला संपव विरोधी पक्षाच्या, आणि त्या जर गुंडांनी संपवलं, अधिकृत आमदाराच्या आशीर्वादानं हे सगळं प्रकरण घडतंय. कारवाई कुणावर होते? मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय. सभागृहाचा प्रिमायसेस हा विधानसभेच्या आमदारांचा किंवा विधिमंडळाच्या याच्यामध्ये एकतर विधानसभा अध्यक्षांचा तो अधिकार आहे, प्रोटोकॉल आहे, किंवा ते त्या प्रिमायसेसचे हेड आहेत. आणि विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचे सभापती, इकडं राहुल नार्वेकर साहेब आणि तिकडं राम शिंदे साहेब, पण दोघेही भाजपचे. भाजपच्या लोकांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि आमदारांना क्लीन चिट देणार नाहीत असं होणार आहे का? क्लीन चिट नाही मिळणार तर ते भाजपचे कार्यकर्ते कसे? आव्हाडाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला, त्यालाच पडळकरांच्या लोकांनी मारून. आव्हाडांनी माझ्या कार्यकर्त्याला काय घेऊन जाताय तुम्ही तर सोडणार म्हणले होते. आव्हाड ठिया मांडून बसले, ते गाडीचं फायबरचं फक्त धरून बसले होते. अचानक हातात आलं. आता शासकीय कामात अडथळा म्हणून जितेंद्र आव्हाडांवरच गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या पडळकरांनी मारहाण केली, इतिहासामध्ये इतिहास गवाह आहे. विधिमंडळाच्या अशा पद्धतीची ना शिव्या गाळकुणी केली होती, ना मारहाण झाली होती, ना अशा पद्धतीनं असंसदीय काम त्या ठिकाणी झालेलं होतं. पडळकरांच्या आशीर्वादानं, देवाभाऊंच्या सहकार्यामुळं हे पडळकर करू शकले. आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जो उन्माद घातला, मला सांगा, जनसुरक्षा विधेयक परवाच पास झालं, म्हणजे हे सगळी दादागिरी हा खरा अर्बन नक्षलिस्ट या टोळक्यांचा, जे गुन्हेगार आहेत यांचे कार्यकर्ते,
आणि त्याचं हे समर्थन करतात, ही अत्यंत निंदनीय आणि वादग्रस्त बाब आहे. आणि हे सगळं महाराष्ट्रात घडतंय, याचं प्रचंड दुर्दैव आहे. हा महाराष्ट्र आहे का आपला? हे महाराष्ट्रातलं राजकारण आहे का? राज्यकर्ते असं वागतायत का? अहो, ते मोदी शहा परवडले. मोदी शहाच्या केंद्रातल्या सरकारच्या लोकांकडून असं देशात सध्या तरी वाईट होताना दिसत नाही. ते कुणावरही विरोधी पक्षांवर इतकी जुलमी दाबदडपशाही किंवा दहशत निर्माण केलेलं मी तरी पाहिलेलं नाही. पक्ष फोडतील, आमदार पळवतील, खासदार पळवतील, सरकार पाडतील, पाहिजे ते करतील, पण अशा पद्धतीची फिजिकल इंजुरी, शारीरिक इजा होईल असं वागत असतील तर या मोदी शहांपेक्षा देवाभाऊ फडणवीस हे अत्यंत डेंजर आहे. अत्यंत हे सगळं चाललेलं भयानक आहे आणि सरकार त्यांना या सगळ्या कृतींना पाठीशी घालतंय. खरं तर पडळकरची आमदारकी रद्द करून किंवा त्याचं निलंबन करून त्यांच्या आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. अरे, हे महाराष्ट्र बघतोय ह्या सगळ्या आमदारांचा घाणेरडेपणा, आणि तरी सुद्धा चकार शब्द विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय कोणीही काढायला तयार नाही. या गुंडागर्दीचा निषेध करायला तयार नाही. जर हे गुंड असेच मस्तवाल होत असतील तर जे अक्कलकोटमध्ये जी शाही टाक प्रकरण झालं, गायकवाडांवर ज्या पद्धतीचा अमानुष हल्ला केला, तो सुद्धा सत्ताधारी म्हणजे मंत्री महोदयांचाच माणूस आहे, ज्याच्या फोन कॉलवरून सगळं त्या ठिकाणी महाराष्ट्राला कळालंय. ही जर माणसं अशी दादागिरी करत असेल, ही जर माणसे अशा पद्धतीने वागत असतील, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि अत्यंत कडवट आणि कडवट शब्दात पडळकर आणि त्या गुंडा गर्दी करणाऱ्या त्या चेल्या चपाट्यांचा जाहीर निषेध, तसा आव्हाडेने सुद्धा त्या ठिकाणी जो गोंधळ घातला तो सुद्धा कदाचित निषेधार्ह आहे असं मला म्हणावं लागेल. परंतु जाता जाता एवढंच सांगतो की चाललेली गुंडगिर्दी, चाललेली दहशत हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला आणि एकूण सामाजिक, राजकीय आणि वैचारिक लोकतंत्राला धक्का देणारी ही बाब आहे, हे मला या ठिकाणी नमूद करावं लागेल. जे गुन्हेगार असतील त्यांना कायद्याने कडक कठोर शासन झालं पाहिजे. विधिमंडळाची अब्रू अशा पद्धतीने ही जर लोक विश्वास टांगत असतील, या लोकांना सरकारने माफ करू नये, एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे. जय शिवराय.